नमस्कार, मी अमृता लांडे स्टेप अँड मल्टीवेंचर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वर्क करते। मी आज तुम्हाला मार्केट वर्सेस स्टेप अँडचे पॅड ह्याच्यावरती आज एक डेमो दाखवणार आहे। ठीक आहे, इथे आपण लावले आहेत मार्केटचे 2 पॅड आणि त्याच्या वर्सेस हा स्टेप अँडचा अनियन स्ट्रीपवाला पॅड आहे। ह्याची साईज डबल एक्सेल आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज भेटून जाईल मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल। ठीक आहे, तर ह्याचे वेगळे वेगळे पॅकेट्स येतात। इथे तुम्ही बघू शकता, हा आपला एक्सेल पॅकेट आहे, हा आपला डबल एक्सेल पॅकेट आहे आणि हा एक्सेलचा प्रीमियमचा पॅकेट आहे। ठीक आहे, तर आता आपण ह्याच्यावरती डेमो बघूया। डेमो दाखवण्यासाठी मी या ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर आपण बघूया की ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे। हे जे आपले स्टेप अँडचे पॅड आहेत, ही जी अनियनची स्ट्रीप आहे, ही जी एक शेवाळ्याची पट्टी आहे, ह्याच्यामुळे काय होतं बेसिकली आपले जे ब्लिडिंगमध्ये क्लॉटिंग वगैरे जातात ते खेचून पूर्ण बाहेर काढले जातात। इथे आपण बघू शकता हा पॅड जो आहे तो पूर्ण प्लास्टिक दिसत आहे वरूनच लेअर याची, आणि हा जरा सॉफ्ट दिसतोय, पण ॲक्च्युली ह्याच्या आतमध्ये काय आहे आपण तो बघूया। ठीक आहे, तर हा 8 लेअरचा पॅड आहे। हा कसा बेटर आहे आपल्या बाकीच्या प्रोडक्ट्सपेक्षा आणि हा कसा आपल्याला युजफुल आहे, हा कॅन्सरपासून कसा प्रिव्हेंट करतो ना, हे आज आपण या डेमोमध्ये बघत आहोत। ठीक आहे, मी ह्याच्यामध्ये ना 30 ml पाणी घेतलेलं आहे। तर आपण पहिल्यांदा मार्केटच्या पॅडमध्ये हा टाकूया। गाईस तुम्ही बघू शकता हे पाणी वरच्या वरतीच तरळतंय, कारण हा प्लास्टिकचा पॅड आहे। त्याच्यानंतर आपण आता हा दुसऱ्या मार्केटच्या पॅडमध्ये 30 ml पाणी टाकत आहोत। बघू शकता गाईज, हा पण तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये आहे ना पाणी आपलं वरतीच राहत आहे। ठीक आहे, आणि हा आता आपण 30 ml टाकत आहोत आपल्या स्टेप अँडच्या पॅडमध्ये। बघू शकता गाईज तुम्ही, त्याच्यामध्ये असल्यासारखं वरती काही राहत नाहीये। ह्याच्यामध्ये जसं पाणी गेलं तसं ह्याने ॲब्झॉर्ब केलं आहे। तर आता ही कंडिशन तुम्हाला दाखवण्यासाठी मी जस्ट ह्याला असं वरती करते। आता आपण टिश्यू पेपरने बघूया त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलंय की नाही। तर आता हे 3 टिश्यू पॅड मी घेतले आहेत, हे प्रत्येकावरती तुम्हाला लावून दाखवते। इथे तुम्ही बघू शकता गाईज, ह्या दोघांमध्ये टिश्यू पेपर पूर्ण भिजलेला आहे आणि इकडे पूर्ण कोरडा आहे। आता आपण ह्याला आहे ना काढून घेऊया। आता हा मी पहिला मार्केटचा पॅड खोलते। त्याच्यामध्ये गाईज तुम्ही बघू शकता, हा जो पेपर आहे हा सुद्धा प्लास्टिकचा आहे। ठीक आहे, आणि ह्याचं जे साईडचं कवरिंग आहे ते सुद्धा प्लास्टिकचं आहे। तर आता ह्यामध्ये आपलं ब्लिडिंग किती ॲब्झॉर्ब होतं हे तुम्हाला स्वतःला समजेल। तर हे जे आहे ते मी ते डीप करते। तुम्ही बघू शकाल ह्याने भरपूर असं पाणी ह्याच्यामधून सोडलेलं आहे। हा मार्केटमधला सगळ्यात ब्रँडेड पॅड आहे गाईज, तुम्ही बघू शकता काय याची हालत झाली आहे। ठीक आहे, त्याचप्रमाणे आता हा दुसरा पॅड आपण काढत आहोत। ह्याच्यामध्ये पण तुम्ही मागची साईड बघू शकता, हा पूर्ण पेपर आहे प्लास्टिकचा। आता हा आपण बघूया ह्याचे काय रिझल्ट आहेत। बघताय गाईज, ह्याने पण पूर्ण आपला पाणी सोडलेलं आहे। म्हणजे हा ॲक्च्युली इथे पाणी दाखवत आहोत, पण तो आपला फ्लो असतो। ठीक आहे, आणि आता हा आपण स्टेप अँडचा सॅनिटरी पॅड काढून बघूया ह्याचा काय रिझल्ट आहे। बघू शकता गाईज, ह्याचा जो पेपर आहे तो बटर पेपर आहे, सहजरित्या फाटला जातोय। म्हणजे हा आपल्याला केकच्या वगैरे खाली जो देतात ना बटर पेपर, तो आहे। ठीक आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये बघूया हा काय पाणी सोडतो का, की फ्लो त्याचा रोखून ठेवतोय। बघू शकता गाईज, एकही थेंब ह्याने लिकेज केलेलं नाही आहे। तर आपणच समजून जा, आपल्याला जे पिरियडमध्ये इरिटेशन होतात तो पॅड आपला चिपकून राहिल्यामुळे त्याचे इरिटेशन्स होतात। हा पॅड कुठेही खराब झालेला नाही आहे, अगदी सॉफ्ट आहे। माझ्या हातावरती सुद्धा एकही थेंब पाणी लागलेलं नाही आहे याच्यामुळे। ठीक आहे, आणि ह्याची जी सिस्टम आहे ना ती पूर्ण अँटी लॉकिंग सिस्टम आहे। जसं की आपण ह्याच्यामध्ये बघू शकता, इथे काही अँटी लॉक सिस्टम नाही आहे। ही लोक सांगतात, पण ह्याच्यामध्ये काही अँटी लॉक सिस्टम नाही आहे। ठीक आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये लेयर्स बघूया।
किती लेअरचा हा पॅड आहे. ठीक आहे. आपण हा आता पहिला पॅड ओपन करत आहोत. त्याच्यामध्ये ही तुम्ही वरची लेअर बघू शकता. ही जी लेअर आहे ही फर्स्ट लेअर आहे, जी पूर्ण आपल्याला प्लास्टिकची भेटते. ठीक आहे गाईस, किती ताणला खेचला जातो हा कपडा बघा. हा पूर्ण प्लास्टिक आहे जो आपण आपल्या इंटरनल पार्टला लावून ठेवतो 5 दिवसांसाठी. ही आपण त्याची दुसरी लेअर काढत आहोत. हा आहे कागदांचा लगदा आहे, रद्दी पेपर जे असतात ना त्याचं लगदा आहे. हा पॅड आपल्याला कॉटन म्हणून दिला जातो. तुम्ही ह्याच्यामधून बघू शकता पाणी अजूनही सोडतो आहे हा. ठीक आहे, म्हणजे कागद किती वेळ ॲब्झॉर्ब करू शकतो पाणी, तेवढाच वेळ ह्याचा रिझल्ट आहे. ठीक आहे, आणि त्या झाल्या 2 लेअर. आता ही याची तिसरी आणि सगळ्यात शेवटची लेअर आहे. ही सुद्धा पूर्ण प्लास्टिकची आहे गाईस, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, असे पॅड आपण वापरत आहोत. मी अजून एक दुसरा पॅड दाखवते मार्केटचा, त्याची थेअरी आपण बघूया आता. ह्याची पण तुम्ही वरची लेअर बघू शकता. आपल्याला दिसताना वरती सॉफ्ट लेअर दिसते, पण हा ॲक्च्युली काय आहे तो मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही आहे वरची लेअर त्याची, ही खालची लेअर, आणि हा मध्ये सेम कागदांचा लगदा आहे. ही लेअर तुम्ही बघू शकता जी आपल्याला वरून दिसत होती की सॉफ्ट आहे, पण हा सुद्धा एक प्लास्टिक आहे. आणि खालची लेअर सुद्धा ह्याची प्लास्टिक आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामधला लगदा आपण बघूया, तो ॲक्च्युअल कॉटन आहे की कागदाची रद्दी आहे. हा बघू शकता तुम्ही. फक्त हा 3 लेअरचा पॅड होता जे आपण दोन्ही यूज केले. ह्याचा बघा ह्याने सांगून देतात, बघू शकता गाईस. सेम ह्याच्यामध्ये सुद्धा कागदांची रद्दी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तर हा मार्केट पॅडची रिॲलिटी आहे. तर आता आपण हा सगळ्यात शेवटी आपला स्टेफाईनचा पॅड बघतोय, जो ऑनियन स्ट्रिपचा आहे. बघा गाईस, ह्याच्यामध्ये हा पूर्ण कॉटनची वरची लेअर आहे. तुम्हाला एक एक लेअर ह्याची ओपन करून दाखवते. हा अजून पण आतून पूर्ण ड्राय एकदम आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ही झाली याची सगळ्यात खालची लेअर जी बटर पेपरची आहे आपली. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा ह्याची आहे पहिली लेअर, ही जी पूर्णतः कॉटनची बनलेली आहे. तुम्ही बघू शकता, हीच ती ऑनियनची पट्टी आहे जी आपल्याला कॅन्सरपासून किंवा पिरियडमध्ये जे पेन होतं त्याच्यापासून प्रिव्हेंट करते. ठीक आहे, आता आपण ह्याच्या लेयर्स बघूया. हे बघा गाईस, ह्याच्यामध्ये आपण 3 लेअर आधी काढल्या, खालची, वरची आणि त्याच्यावरची. ठीक आहे, आता हा पूर्ण असा लिकेज प्रिव्हेंट करून ह्याला बनवला. अशा प्रकारे हा पॅड मी पूर्ण ओपन केलेला आहे. इथे कुठेच आपल्याला अजूनही एवढा ओपन करूनही कुठेही ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश मला दिसत नाही आहे. ठीक आहे, ही तुमची लेअर निघाली, पहिली लेअर, आतली लेअर, ज्याच्या आतमध्ये तुम्ही ही बघू शकता ही जेली आहे.
ठीक आहे. ही गाईस मॅपल फ्रूट जेली आहे. जसं ॲपलचं फ्रूट येतं तसं हे मॅपलचं फ्रूट येतं. तर ही त्याची जेली आहे. ही जेली बेसिकली आपल्याला आहे ना थंड ठेवण्याचं काम करतं. आपलं जे ब्लड असतं पिरियडमध्ये ते हीट असतं. आपल्या शरीरातली हीट जेव्हा बाहेर पडते ना ती ब्लडद्वारे पडत असते. तर ती हीट आपल्या शरीराला बाधू नये म्हणून ही थंड राहण्यासाठी ही मॅपल फ्रूट जेली आहे. तुम्ही बघू शकता मसाजमध्ये वगैरे पार्लरमध्ये मसाज करण्यासाठी ही जेली आपल्याला वापरतात, तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे. अशी ही पूर्ण जेली या आपल्या लेअरमध्ये केलेली आहे. आणि हा जो खालचा पण लेअर आहे ना गाईस तो पण आपण बघू शकता पूर्ण कॉटनचा आहे. तर अजून एक मॅजिक मी तुम्हाला दाखवते गाईस. ही जी मॅपल फ्रूट जेली आहे ना ती आपला फ्लो सोकण्याचं काम करते. तर आपण एकदा आहे ना ह्या राहिलेल्या पाण्यामध्ये आपण ही मॅपल फ्रूटची जेली टाकत आहोत. तर तुम्ही स्वतःच बघू शकता ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याकडे 30 ml पाणी होता, पण आता हा ग्लासातमधला जो पाणी आहे ना तो पूर्ण ह्या मॅपल जेलीमध्ये आपल्याला ॲडजस्ट होताना दिसेल. आपल्याला ह्याला थोडासा टाइम द्यावा लागेल. आता आपण मगाशी ह्याच्यामध्ये जी जेली टाकली होती ना त्या जेलीने तुम्ही बघताय पाणी सगळं ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आपण ह्याला आता उलटा करून बघूया गाईस. एकही थेंब पाणी ह्याच्यामधून लिकेज होत नाहीये. तर तुम्ही स्वतःच बघू शकता ह्याचा रिझल्ट काय आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना खूप साऱ्या व्हरायटीज मिळून जातील. हा जसा प्रीमियमचा पॅकेट आहे एक्सेलमध्ये असा प्रीमियमचा डबल एक्सेलमध्ये सुद्धा येतो गाईज. आणि हे आपलं पूर्ण किट आहे जे 2100 रुपयाला आपल्याला भेटतं. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये हा किट जो आहे एका लेडीजला 1.5 वर्षासाठी चालतो. ठीक आहे. सो गाईज नक्की तुम्ही कन्वर्ट व्हा आणि मार्केटचा पॅड प्लीज यूज करू नका ज्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारे हार्मोनल इन्फेक्शन पण होतात आणि आपल्या जीवासाठी तो धोका पण आहे. कुठेतरी आपण कॅन्सर प्रिव्हेंशन वरती काम करतोय म्हणून आपण हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. धन्यवाद.